हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे तर अँगल बिटवीन टू लाईन्स. आता इथं डायग्राम दिसते बघा. आपल्याला काय काढायचं आहे तर दोन लाईनच्या मधला काय काढायचं आहे तर अँगल काढायचं आहे. आता इथं ह्या दोन्ही लाईन कशातून पास होत आहेत तर पासिंग थ्रू ओरिजिन. मग ह्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काय आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स रिप्रेझेंटेड ax स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आणि त्या दोन लाईनच्या मधला काय काढायचं आपल्याला अँगल, तो इथं रिप्रेझेंट केला आहे बघा थीटा. मग आता आपण त्याचा काय बघूया तर थेरम बघूया. हा जो थेरम आहे हा थेरम ह्याच्या मागे भरपूर एक्झामला आलेला आहे, त्यामुळे हा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आता याचं थेरम आहे, त्याचं स्टेटमेंट बघूया. द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 इज गिवन बाय tan theta equal to mod of 2 into root of h square minus ab divided by a plus b. आता हा आपल्याला जो फॉर्म्युला आहे tan थिटाचा तो इथं आपल्याला प्रूफ करायचा आहे. बघा आता प्रूफ बघूया. लेट m1 and m2 be slopes of a lines represented by ax square plus 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण आत्तापर्यंत मागं सुद्धा काही एक्झाम्पलला आपण असं करत होतो की दोन स्लोप्स घ्यायचो. कशाचे तर लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. कोणते दोन स्लोप घेतले m1 आणि m2. मग आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये का बघितलेत की m1 आणि m2 मधले रिलेशनमधले दोन फॉर्म्युले बघा. काय आहे पहिला फॉर्म्युला तर m1 प्लस m2 इक्वल टू -2h/b and m1 into m2 is equal to a divided by b. असे दोन फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. हेच फॉर्म्युले आता ह्या थेरममध्ये आपण यूज करायचे. मग आता थेरम सॉल्व करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे बघा तर m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू काढायची. मग ही कशी काढणार तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी. मग a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे ए स्क्वेअर m1 स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर. आता मी इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करते. ते ॲडजस्टमेंट कशी करते बघा. पहिल्यांदा फर्स्ट टर्म आहे तशी लिहिते, नंतर लास्टची टर्म जी आहे ती तशी आहे तशी लिहिते. आता मी इथं एक टर्म ॲड करते. कोणती ॲड करते तर 2m1 इंटू m2. आता जेव्हा तुम्ही एखादी टर्म ॲड करता तेव्हा ती पुढे सबस्ट्रॅक्ट केली पाहिजे. मग 2m1 m2 इथं ॲड केली म्हणजे मायनस 2m1 इंटू m2 ही टर्म काय केली सबस्ट्रॅक्ट केली. आणि जी सेकंड टर्म होती ती आहे अशी लास्टला लिहिली 2m1 इंटू m2. आणि पहिल्या ज्या तीन टर्म होत्या त्या तीन टर्मला मी काय टाकला ब्रॅकेट टाकला. काय आलं मग ब्रॅकेटमध्ये बघा m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 2m1 m2 इक्वल टू. आता m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 2m1 m2 हा फॉर्म्युला कशाचा आहे बघा तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजेच a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इक्वल टू काय येणार बघा तर m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं मायनस 2m1 m2 मायनस 2m1 m2. मग मायनस 2m1 m2 मायनस 2m1 m2 किती झाले मायनस 4m1 इंटू m2. आता वरती बघा आपण m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h/b आणि m1 इंटू m2 इज इक्वल टू काय काढले a/b. ह्या दोन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं आपण काय करूया सबस्टिट्यूट करूया. मग m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर तिथं काय येणार आहे मायनस 2h/b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2च्या जागी काय येणार a/b. Therefore m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा तर 4h स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4ab. आता मला ह्या दोन्ही सबस्ट्रॅक्शन करायचे, पण सबस्ट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर काय करतो आपण तर सेम करतो. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जी सेकंड टर्म आहे 4a डिवाइड बाय b त्याला मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला पण कशानं मल्टिप्लाय करते तर b न मल्टिप्लाय करते. मग काय मिळेल बघा
m1 minus m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4h स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 4ab डिवाइड बाय बी स्क्वेअर. आता इथं दोन्हीचा पण डिनॉमिनेटर सेम झाला. मग डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर काय येणार आहे, तर m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4h स्क्वेअर मायनस 4ab डिवाइड बाय बी स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम असेल तर डायरेक्टली आपण न्यूमरेटरची काय करतो, सबस्ट्रॅक्शन. मग काय येईल बघा इथं आता पुढं, तर m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, आता इथं न्यूमरेटरला दोन्ही टर्ममध्ये 4 सेम दिसत आहेत. मग 4 आपण ब्रॅकेटच्या काय करूया, बाहेर काढूया. मग काय येणार, 4 इंटू ब्रॅकेटमध्ये h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय बी स्क्वेअर. आता दोन्ही साईडचं काय करूया आपण, तर स्क्वेअर रूट घेऊया. मग आता काय येणार, देअरफोर m1 मायनस m2 इक्वल टू, आता जेव्हा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा RHSला नेहमी काय घेतो, प्लस मायनस. मग इथं आले प्लस मायनस 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय b. मग ही निघाली आपली m1 मायनस m2ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर अँगल काढायचं आहे. मग काय येणार बघा, ॲज थिटा इज द अक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. थिटा हा काय आहे, तर अक्यूट अँगल त्या दोन लाईन्सच्या मधला. आता तुम्ही 11thला बघा, दोन लाईनच्या मधला जो थिटा आहे, अक्यूट अँगल थिटा जो आहे त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा, तर tan थिटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2. हा फॉर्म्युला ऑलरेडी 11thला बघितलं आहे, तोच फक्त फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करायचं आहे. देअरफोर tan थिटा इक्वल टू, आता आपण वरती न्यूमरेटरला m1 मायनस m2च्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय आहे व्हॅल्यू, तर प्लस मायनस 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय b होल डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2. m1 इंटू m2 म्हणजे a डिवाइड बाय b इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय b. आता इथं डिनॉमिनेटरला काय करून घेऊया, तर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येईल डिनॉमिनेटरला बघा, b प्लस a डिवाइड बाय b. आता इथं दिसते की न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये पण b आहे आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये पण b आहे. मग तो b दोन्हीकडचा काय झाला, कॅन्सल. मग b कॅन्सल झाल्यानंतर tan थिटा इक्वल टू काय मिळाले, मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता तुम्ही म्हणाल इथले प्लस मायनस घालवले, काय घालवले, तर मॉड असल्यामुळे जरी प्लस आले तर प्लस राहणार आणि जरी मायनस जरी व्हॅल्यू आली तरी ती काय होणार आहे, मॉडमुळे प्लस. त्यामुळे इथं प्लस मायनस लिहिण्याची गरज नाही. अँड हे इज दी प्रूफ. समजलं आहे सगळ्यांना. आता आपण ह्याच्यावरचे काय बघूया, तर दोन जे रिमार्क्स आहेत ते रिमार्क बघूया. त्यातला पहिला जो रिमार्क आहे तो बघा, फर्स्ट रिमार्क, lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 are perpendicular, that is theta is equal to pi by 2. आता ज्या दोन लाईन्स होत्या त्या लाईन्स एकमेकांना काय आहेत, तर परपेंडिक्युलर आहेत. दोन लाईन्स एकमेकांना कशा आहेत, तर परपेंडिक्युलर आहेत. मग त्यांच्यामधली काय कंडिशन येते ते आपण इथं चेक करायची. वी हॅव, आता जो tan थिटाचा फॉर्म्युला आपण आत्ताच वरती प्रूफ केला आहे तो आहे असा लिहून घेऊया. tan थिटा इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता दोन लाईन परपेंडिक्युलर आहे त्यामुळे त्यांच्यामधला अँगल थिटा इज इक्वल टू काय येणार, पाय बाय 2. मग ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. देअरफोर tan थिटाच्या जागी काय लिहूया, पाय बाय 2. tan पाय बाय 2 इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता tan पाय बाय 2ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, काय येते ती tan पाय बाय 2ची व्हॅल्यू, इन्फिनिटी. मग इन्फिनिटी इज इक्वल टू 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. आता LHSला काय आहे, तर इन्फिनिटी. मग LHSला इन्फिनिटी म्हणजे RHSला सुद्धा काय येणार, इन्फिनिटी. मग RHSला इन्फिनिटी कधी येऊ शकते, जेव्हा RHSचा डिनॉमिनेटर हा काय येतो, तर 0. RHS इज इन्फिनिटी व्हेन डिनॉमिनेटर इज 0. मग डिनॉमिनेटर काय आहे बघा, a प्लस b इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0. मग आपली इथं कंडिशन काय मिळाली,
a plus b is equal to 0. Therefore, lines are perpendicular if a plus b equal to 0. म्हणजे जर तुम्हाला a plus b ची व्हॅल्यू ही 0 मिळाली तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकताय की त्या दोन लाईन्स काय आहेत, परपेंडिक्युलर. आता आपण ह्यावरचं बघा एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल बघा, 2x² प्लस 3xy मायनस 2y² इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण काय करूया तर कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. मग एची व्हॅल्यू काय मिळाली 2. 2h इक्वल टू 3 म्हणजे एचची व्हॅल्यू मिळाली 3/2 आणि बीची व्हॅल्यू काय मिळाली -2. हिअर आता आपण काय करूया बघा इथे तर a प्लस बी इक्वल टू एची व्हॅल्यू काय 2 प्लस बीची व्हॅल्यू काय -2. मग 2 प्लस मायनस काय झाले -2. 2 - 2 किती येणार 0. म्हणजेच a प्लस बी इज इक्वल टू 0. आणि आत्ता आपण वर कंडिशन बघितली की जर a प्लस बी इक्वल टू 0 असेल तर दोन लाईन्स कशा असतात परपेंडिक्युलर. म्हणजेच लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 2x² प्लस 3xy मायनस 2y² आर परपेंडिक्युलर. जर a प्लस बी 0 आला तर दोन लाईन्स कशा असणार आहेत परपेंडिक्युलर. आता नेक्स्ट रिमार्क बघूया आपण. सेकंड रिमार्क बघा, लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट किंवा काय म्हणायचं पॅरलल. दॅट इज त्यांच्यामधला अँगल काय असणार आहे, जर दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्यामधला अँगल काय येणार आहे थीटा इज इक्वल टू 0 असणार आहे. मग आता काय मिळेल बघा, आपण जो वरती फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे तो काय करूया इथं लिहून घेऊया. वी हॅव tan theta इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस बी. आता ह्या दोन लाईन कशा आहेत तर एकमेकांना पॅरलल आहेत किंवा कोइन्सिडेंट म्हणजे एकावर एक अशा लाईन आहेत. मग पॅरलल असतील तर त्यांच्यामधला अँगल काय येणार आहे थीटा इज इक्वल टू 0 येणार आहे. मग थीटा इज इक्वल टू 0 हे आपण व्हॅल्यूवरती सबस्टिट्यूट करूया. tan 0 इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस बी. मग आता tan 0ची व्हॅल्यू काय येते बघा तर 0 येते. मग 0 इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस बी. मग आता इथं LHS 0 आहे म्हणजे RHS पण काय असणार आहे 0. मग RHS ही 0 कधी येईल जेव्हा न्यूमरेटर काय येतो 0 येतो. म्हणजेच न्यूमरेटर काय येणार आहे 0 बघा काय येईल तर 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab इक्वल टू काय मिळणार आहे 0. मग आता इथले 2 कॅन्सल झाले म्हणजे काय आले रूट ऑफ h² मायनस ab. रूट गेले काय राहिलं तर h² मायनस ab इज इक्वल टू काय मिळालं 0. देअरफॉर h² हा मायनस ab RHSला घेऊया काय होईल प्लस होणार ab. मग h² मायनस काय आले ab. मग जर लाईन्स आर पॅरलल इफ h² इज इक्वल टू काय आलं ab. जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर आपल्याला कंडिशन काय मिळते h² इक्वल टू काय मिळणार आहे ab ही कंडिशन मिळणार आहे. आणि वरती आपल्याला कंडिशन काय मिळाली होती जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर a प्लस बी इज इक्वल टू काय मिळतं 0. आणि सेकंड कंडिशन काय मिळाली जर दोन लाईन्स ह्या पॅरलल असतील तर कंडिशन मिळणार h² इज इक्वल टू ab ही कंडिशन मिळणार. आता नेक्स्ट बघा आपण काय करूया तर ह्याच्यावरचं जे आत्ता आपण कंडिशन बघितली की दोन लाईन्स पॅरलल असतील तर आपल्याला कंडिशन मिळते h² इज इक्वल टू ab. त्या कंडिशनवरचं एक एक्झाम्पल इथं बघूया आपण. मग एक्झाम्पल काय आहे बघा तर 9x² प्लस 12xy प्लस 4y² इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करूया ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0शी. मग ची व्हॅल्यू मिळेल 9, 2h इज इक्वल टू 12 म्हणजेच h इज इक्वल टू काय मिळेल 6 अँड b इज इक्वल टू काय मिळेल 4. आता हिअर h² ची व्हॅल्यू काढून घ्या. h² इक्वल टू h व्हॅल्यू काय आहे 6
सिक्स स्क्वेअर काय आला 36 म्हणजे एच स्क्वेअर इक्वल टू 36 आला. अँड सेकंड बघा सॉरी एच स्क्वेअर इक्वल टू 36ला इक्वेशन 1 देऊया आणि सेकंड आपण काय काढूया बघा तर ए बीची व्हॅल्यू. मग ए इज इक्वल टू काय आहे 9 इंटू बी इक्वल टू 4. मग 9 इंटू 4 किती झाले 36 म्हणजे ए बी इज इक्वल टू 36. ह्याला इक्वेशन 2 देऊया. मग फ्रॉम 1 अँड 2 बघा फ्रॉम 1 अँड 2 काय दिसतंय तुम्हाला इथं तर दोन्ही 36 आहेत. आर एच एस सेम आहे म्हणजे एल एच एस काय होणार आहे सेम. मग एच स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार ए बी. आणि आपण आत्ताच वरती कंडिशन बघितली की जर दोन लाईन्स ह्या एकमेकांना पॅरलल असतील तर काय केव्हा असतात तर एच स्क्वेअर इज इक्वल टू काय असते ए बी. ही जर कंडिशन मिळाली तर दोन लाईन्स काय असतात पॅरलल. मग आता इथं कंडिशन मिळाली एच स्क्वेअर इक्वल टू ए बी म्हणजेच ह्या दोन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 9x square plus 12xy plus 4y square equal to 0 are parallel. म्हणजे ह्या दोन आता ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण इथं एक्झाम्पल सहित बघितलेल्या आहेत. त्या दोन कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवायच्या कारण पुढे ह्याच्यावरती ही एक्झाम्पल आहेत. पहिली कंडिशन कोणती की लाईन्स आर परपेंडिक्युलर इफ a plus b is equal to 0 and second condition is lines are parallel if एच स्क्वेअर इक्वल टू ए बी. आता आपण नेक्स्ट जी ॲक्यूट अँगल रिप्रेझेंट काढायचं आहे त्याची काय करूया एक्झाम्पल बघूया. मग बघा फाइंड द मेजर ऑफ द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता ह्याच्यावरची मी दोन एक्झाम्पल बघणार आहेत. पहिलं एक्झाम्पल बघा इथं आहे. पहिलं इक्वेशन दिलं आहे तुम्हाला 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 आणि आपल्याला इथं काय काढायचं आहे तर ॲक्यूट अँगल काढायचं आहे. तर आता ह्याचं काय बघूया आपण सोल्युशन बघूया. काय सोल्युशन बघा गिवन कंबाईंड इक्वेशन ऑफ अ लाईन्स इज 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ कशाशी कंपेअर करूया तर जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0शी. मग एची व्हॅल्यू काय मिळेल बघा 4, 2hची व्हॅल्यू 5 आणि बीची व्हॅल्यू काय मिळेल 1. आता 2hची मिळाली त्याच्यावरून कशाची काढणार एच म्हणजे एच इज इक्वल टू काय मिळाली 5 डिवाइड बाय 2. आता ह्या तिन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता आपल्याला काढायचं काय आहे तर ॲक्यूट अँगल म्हणजे थिटा काढायचं. मग काय करूया बघा लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. थिटा काय घेतलं आहे तर ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. मग टॅन थिटाचा आपण फॉर्म्युलावरती बघितलेला आहे. तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे तर मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी. हा टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे. आता वरती आपल्याला ए एच बी ह्या तिन्ही व्हॅल्यू मिळालेत. ह्या तिन्ही व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करूया सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 2 इंटू रूट ऑफ एचच्या जागी काय येणार 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी ए. मग 4 इंटू काय होणार 1 डिवाइड बाय ए प्लस बी म्हणजेच काय येणार 4 + 1. आता हे आपण सॉल्व करूया. Therefore, tan theta is equal to काय येणार बघा तर 2 इंटू रूट ऑफ 25 डिवाइड बाय 4 मायनस 4 डिवाइड बाय 4 + 1 म्हणजेच काय येणार आहे 5. आता हे सॉल्व करायचं आपण तर इथं रूटमध्ये बघा 25 डिवाइड बाय 4 मायनस 4 आहे. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहे मग काय करणार डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग रूटमध्ये काय येणार बघा 25 मायनस 16 डिवाइड बाय 4 आणि इथं रूटच्या बाहेर इंटू काय येणार 2 डिवाइड बाय 5. मग खाली काय येणार बघा टॅन थिटा इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू 25 मायनस 16 म्हणजेच किती झाले तर 9. 9चं रूट किती येतं 3 आणि डिनॉमिनेटरला 4 आहे. 4चं रूट किती येतं 2. तो कुठं घालवला आपण डिनॉमिनेटरला. आता 2 काय झाले कॅन्सल म्हणजेच काय आलं आपल्याला बघा तर टॅन थिटा इक्वल टू 3 डिवाइड बाय 5. 3 डिवाइड बाय ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तिथं मॉड नाही लिहिलं तरी
चालेल. मग आपल्याला टॅन थिटा नाही काढायचा, तर काय काढायचं आहे, थिटा फक्त काढायचं आहे. मग टॅन, आता टॅन फंक्शन नको आहे, मग फंक्शन आपण दुसऱ्या साईडला घालूया. आणि ते दुसऱ्या साईडला काय जाताना काय होतं, तर इन्व्हर्स फंक्शन होतं. म्हणजेच थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 3/5. आता आपण जे टेबल आहे बघा तुमचा ट्रिग्नोमेट्रिकचा अँगलचा टेबल, तर त्याच्यामध्ये टॅनची 3/5 ही कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू आहे का, नाही आहे. त्यामुळं इथं आपल्याला कोणताही अँगल डायरेक्ट मिळणार नाही. मग इथं असंच ठेवायचं, थिटा इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 3/5. मग हे झालं आपल्या ह्याचं ॲन्सर. आता सेम असंच मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवणार आहे. तर एक्झाम्पल बघा काय आहे, सेकंड एक्झाम्पलचं इक्वेशन दिलं आहे 2x² + 7xy + 3y² = 0. आता इथंही आपल्याला काय काढायचं आहे, तर ॲक्यूट अँगल थिटा काढायचा आहे. मग सोल्युशन बघायचं. बघा, गिवन कंबाईंड इक्वेशन ऑफ अ लाईन्स इज 2x² + 7xy + 3y² = 0. कंपेअर करूया कशाशी, स्टँडर्ड इक्वेशनशी. कोणता आहे ते इक्वेशन, ax² + 2hxy + by² = 0. मग एची व्हॅल्यू आली 2, 2h = 7, म्हणजे एचची व्हॅल्यू काय झाली 7/2 आणि b काय झाली 3. आता ह्या तिन्ही व्हॅल्यू निघाल्या. आता आपल्याला थिटा काढायचं आहे. मग लेट थिटा बी द अक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. मग वरती आपण टॅन थिटाचा फॉर्म्युला बघितला आहे, तोच इथं लिहायचा. टॅन थिटा = mod ऑफ 2 × h² - ab / a + b. मग आपण इथं आता a, h, b ह्या तिन्ही व्हॅल्यू इथं काय करूया, सबस्टिट्यूट करूया. मग टॅन थिटा = काय मिळेल बघा, mod ऑफ 2 × (7/2) (² मायनस 2 × 3 / 2 + 3. टॅन थिटा काय येणार बघा, mod ऑफ 2 × (7² काय आला 49 डिवाइड बाय काय आले 4 -3 × 2 काय आला 6 डिवाइड बाय 5 = mod ऑफ 2 × आता इथं स्क्वेअर रूटमध्ये इथं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे, पण सबस्ट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे का, नाही आहे. मग तो काय केला पाहिजे, आपल्याला सेम केला पाहिजे. मग आपण हे कसं करतो, तर डिनॉमिनेटरचं काय करतो, मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय येणार बघा, पहिल्यांदा 49 मायनस 4 6ला मल्टिप्लाय केलं किती आले 24. डिनॉमिनेटरला 4 × 6चं डिनॉमिनेटर 1, मग 4 × 1 काय झाले 4 होल डिवाइड बाय 5 = 2 आता 49 - 24 म्हणजेच किती आले 25, म्हणजे रूटमध्ये आले 25. आणि डिनॉमिनेटरला जे 4 होते त्याचे रूट निघाल्यानंतर ते काय होणार 2, ते कुठं गेले इथं खाली डिनॉमिनेटरला. आता हे 2 काय झाले कॅन्सल. आणि 25 जो रूट ऑफ 25 आहे त्याचं रूट काय आलं 5 ऑल्सो काय झाले कॅन्सल. म्हणजे टॅन थिटा = काय मिळालं 1. पण आपल्याला टॅन थिटा काढायचं का, नाही, तर काय काढायचं आहे थिटा. म्हणजेच काय मिळालं बघा, देअरफॉर थिटा = टॅन इन्व्हर्स ऑफ 1. कारण थिटा तिथंच ठेवला आणि टॅन हे फंक्शन दुसरीकडे साईडला आणलं, ते येताना काय होणार इन्व्हर्समध्ये येणार. मग थिटा = टॅन इन्व्हर्स ऑफ काय आले 1. मग टॅन इन्व्हर्स काय 1 काय असतो, तर 45 असतो, कारण टॅन 45 = काय येतं 1 किंवा π/4. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय मिळाली, तर 45 डिग्री और π/4. ही झाली आपल्याला सेकंडची एक्झाम्पलची व्हॅल्यू. आता ह्याच मेथडने सेम मी तुम्हाला काही एक्झाम्पल होमवर्कसाठी देते, ती तुम्ही व्यवस्थित सगळी सॉल्व करायची आहेत. बघा एक्झाम्पल, फाइंड द मेजर ऑफ द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x² - 4 × (√3xy) + 3y² = 0. सेकंड एक्झाम्पल 3x² - 7xy + 2y² = 0. थर्ड एक्झाम्पल x²
-4xy plus y square equal to 0. Fourth example, 3x square minus 48xy plus 23y square equal to 0. Fifth example, 6y square equal to x into bracket x plus y. आता हे त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, फक्त इथं थोडी ॲडजस्टमेंट करून आपल्याला वरच्या टाईपमध्ये करायचं आहे. म्हणजे एक्सनं ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय केलं आणि सगळ्या टर्म जर ह्या एका साईडला आणल्या तर तुम्हाला हे इक्वेशन वरच्या फॉर्ममध्ये मिळेल. आता 6वा एक्झाम्पल बघा, 3x स्क्वेअर मायनस 7xy प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. नेक्स्ट एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल बघा, 7वा एक्झाम्पल, इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8abxy प्लस इन ब्रॅकेट b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड इंटू y स्क्वेअर इक्वल टू 0. ही सगळी एक्झाम्पल वरचा जो फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, तर tan θ इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. ह्या फॉर्म्युल्याने सगळ्यांनी सॉल्व करायचे आहेत. व्यवस्थित सॉल्व करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याच्याबद्दल थँक्यू.